तर मित्रांनो, आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहूया. इंटिग्रेशनचं आहे की इंटिग्रेशन 1/5 + 4 cos 2x × dx असं एक्झाम्पल आहे. आता यामध्ये बघा हा एक इंटिग्रेशनचा असा टाइप आहे की ज्यामध्ये तुम्हाला इथं एक कॉन्स्टंट दिलेला आहे प्लस आणि परत पुढचा प्लस किंवा इथं मायनस असतं आणि कॉन्स्टंट आणि त्याबरोबर cos 2x किंवा sin 2x अशी जर व्हॅल्यू आली ना, तर यामध्ये तुम्हाला एक सगळ्यात पहिलं 3 व्हॅल्यूज पुट कराव्या लागतात. म्हणजे इथं आता कॉस बरोबर 2x आहे. त्याचा अँगल मल्टिपल झालेला आहे. 2x अँगल आहे. मग त्याचं हाल्फ करायचं. ते मिळतं tan x. त्याला t पुट करायचं. हे सगळ्यात पहिलं. पुट tan x = t. दुसरं या dx साठी इथं असं घ्यायचं dx = dt डिव्हाइडमध्ये 1 + t². dtला तिथं dxला dt/1 + t² अशी एक व्हॅल्यू घ्यायची आणि या ठिकाणी cos 2x असेल किंवा sin 2x असेल, तर त्याप्रमाणे व्हॅल्यू असते. sin 2x ची व्हॅल्यू वेगळी आहे. आता cos 2x ची व्हॅल्यू आहे 1 - t² डिव्हाइड बाय 1 + t². अशा या 3 व्हॅल्यूंचा तुम्हाला यूज करावा लागतो. जेव्हा हे असं एक्झाम्पल पडतं, तेव्हा tan x ला t घ्यायचं, dx ला dt/1 + t² असं घ्यायचं. ह्याला इथे या व्हॅल्यूने रिप्लेस करायचं आणि cos 2x ला 1 - t² आणि डिव्हाइडमध्ये 1 + t² अशा व्हॅल्यूने रिप्लेस करायचं. आता सध्या आपण फक्त ह्या cos 2x ला आणि या dx ला रिप्लेस करू शकतो. तर हे जर रिप्लेस केलं तर मिळून जाईल इंटिग्रेशन 1 डिव्हाइडमध्ये हे 5 आहे तसे प्लस 4 सुद्धा आहे तसे. आता या cos 2x च्या ऐवजी आपण ही वाली व्हॅल्यू घेणार आहोत 1 - t² डिव्हाइडमध्ये 1 + t² आणि या dx ला रिप्लेस करणार आहोत dt डिव्हाइडमध्ये 1 + t² ने. बघा जेव्हा अशा तुम्ही दोन्ही सुद्धा व्हॅल्यू घेतल्या, की आता यानंतरची कंपल्सरी एक पहिली महत्त्वाची स्टेप अशी करायची, की हे वालं जे डिव्हाइड मधलं आहे 1 + t² याने क्रॉसमध्ये 5 ला मल्टिप्लाय करायचं. या 1 + t² ने क्रॉसमध्ये 5 ला मल्टिप्लाय केलं आणि मग ते टोटल डिव्हाइडमध्ये येतं. तर आपल्याला आता पुढचं असं मिळून जाईल, की इंटिग्रेशन 1 डिव्हाइडमध्ये. बघा आता हा डिव्हाइड मधला 1 + t² 5 ला मल्टिप्लाय होतोय. तर 5 ब्रॅकेटमध्ये घ्यायचं 1 + t² प्लस 4 आहे तसं आणि ब्रॅकेटमधलं 1 - t² आणि टोटल डिव्हाइडमध्ये 1 + t² आणि हे पुढचं dt डिव्हाइडमध्ये 1 + t² आहे तसं. आता मग तुम्हाला हे डिव्हाइडमधलं 1 + t² आणि हे वालं सेम कॅन्सल करता येईल. मग तुम्हाला पुढचं मिळून जाईल बघा इंटिग्रेशन. आता हा dt या 1 ला मल्टिप्लाय होऊन जाईल. dt × 1 तर मिळते dt डिव्हाइडमध्ये 5 ब्रॅकेटमधल्या या दोन्ही सुद्धा व्हॅल्यूजला मल्टिप्लाय होऊन जाईल. 5 × 1 तर 5 मिळेल प्लस 5 × t² तर हे मिळते 5t² प्लस जर आता 4 ने मल्टिप्लाय केलं 4 × 1 तर मिळणार 4 हा मधला मायनस आणि 4 × t² तर हे मिळते 4t². जर आता हे सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय मिळून जाईल इंटिग्रेशन dt डिव्हाइडमध्ये सगळ्यात पहिलं जर हे घेतलं 5t² - 4t². 5 - 4 तर मिळतो 1 आणि हा t² आहे तसा. आता हे वालं 5 + 4 तर हे मिळणार 9. यास आपल्याला सिम्प्लिफाय करून मिळते. यामध्ये बघा आता व्हेरिएबलचा स्क्वेअर आहे. तर मग दुसऱ्या कॉन्स्टंट टर्मला सुद्धा आपण स्क्वेअर फॉर्ममध्ये लिहितो. मग त्याला कसं लिहिणार? तर इंटिग्रेशन dt डिव्हाइडमध्ये हा t² आहे तसा. तिथला t व्हेरिएबल आहे. त्याचा स्क्वेअर आहे. तर मग या 9 ला सुद्धा आपण स्क्वेअर फॉर्ममध्ये घेतो. म्हणजे असं लिहिणार की 3 आणि स्क्वेअर. बरोबर? आता यावरून आपल्याला एक फॉर्म्युला बघायला मिळतोय. तो फॉर्म्युला असा आहे की इंटिग्रेशन इथं मिळून जाईल dx डिव्हाइडमध्ये a² इथं कॉन्स्टंट आहे बघा 3 त्याऐवजी घेतला a² आणि इथला व्हेरिएबल x² याचा फॉर्म्युला असतो 1/a tan इन्व्हर्स x डिव्हाइड बाय a प्लस c असा हा फॉर्म्युला आहे. मग आता आपण हे सुद्धा इंटिग्रेशन जर या फॉर्ममध्ये घ्यायचं म्हटलं, तर हे दोन्ही a आहेत कॉन्स्टंट. म्हणजे इथला हा जो 3 आहे, तो दोन्ही या aच्या जागी येऊन जाईल. इथला जो x आहे, तो x आहे व्हेरिएबल म्हणजे इथला t तो या xच्या जागी येऊन जाईल. बघा आता याला जर आपण या फॉर्ममध्ये लिहिलं, तर काय मिळणार 1 डिव्हाइड बाय a म्हणजेच इथला 3 कॉन्स्टंट आहे. टॅन इन्व्हर्स इथला t x म्हणजे इथला t मिळणार व्हेरिएबल डिव्हाइडमध्ये a म्हणजे इथला 3 आणि प्लस c. फक्त मग आता सगळ्यात शेवटी बघा, जी आपण सुरुवातीला t ची जी व्हॅल्यू घेतलेली,
टी साठी. तर आपण टी साठी काय घेतलं होतं टॅन एक्स, ते फक्त मग या ठिकाणी पुट करायचं. आपल्याला मिळून जाईल 1/3 टॅन इनव्हर्स टीच्या ऐवजी मिळणार इथं टॅन एक्स डिवाइड मध्ये 3 आणि प्लस सी. बघा हे झालं याचं फायनल सोल्युशन. हे एक्झाम्पल असं सॉल्व्ह करायचं. हे आता लक्षात ठेवा की जर असं एक्झाम्पल पडलं cos 2x इंटू डी एक्स, हे असं असेल त्यासाठी तुम्हाला टॅन एक्स इज इक्वल टू टी घ्यावं लागतं. dx साठी dt डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर ही वाली व्हॅल्यू पुट करावी लागते आणि cos 2x ला 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर असं पुट करावं लागतं. सेम बघा याच टाईपमध्ये समजा आपण फक्त काय करूयात, या ठिकाणी या 2x च्या ऐवजी फक्त x वाला एक एक्झाम्पल घेऊयात की नुसतं जर x आलं तर काय असेल. तर आता ते एक्झाम्पल कसं असणार इथं की इंटिग्रेशन 1 डिवाइड बाय सेम घेऊयात 5 प्लस 4 आणि तो cos x आणि हे dx असं घेऊयात. फक्त त्या ठिकाणी cosचा अँगल 2x होता, या ठिकाणी फक्त x असं घेऊयात. आणि हे एक्झाम्पल तर भरपूर एक्झाम्पल आणि बऱ्याच वेळा पडलेलं आहे. आता याला कसं सॉल्व्ह करायचं, तिथं 2x होतं. बघा मी ते परत तुम्हाला दाखवतो की ह्या ठिकाणी 2x होतं. तर या 2x जर आपण हाफ केलं तर ते बनतं x. म्हणून आपण tan बरोबर x घेतला होता. पुढे t होता. आता या एक्झाम्पलमध्ये फक्त x आहे. या ठिकाणी फक्त x आहे. मग xचं जर तुम्ही हाफ केलं तर xचं हाफ किती मिळणार? x डिवाइड बाय 2. मग या ठिकाणी आता व्हॅल्यू पुट करताना हे असं घ्यायचं की tan x डिवाइड बाय 2 इज इक्वल टू t. टॅनचा आता काय होऊन जाईल, हा वाला हाफ अँगल होऊन जातो की tan x डिवाइड बाय 2. या xचा आपण हाफ इथे घेतलं. दुसरं dx ला आपण तिथं काय पुट केलं होतं त्यामध्ये, तर इथं होतं dt डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. या ठिकाणी फक्त थोडा चेंज होईल. इथं dt बरोबर असणार आहे 2. 2 dt डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. कारण आता हे वाला हाफ झालेलं आहे इथं त्यामुळं. दुसरं आणि जो cos x आहे, cos x ची व्हॅल्यू आहे तशीच. या ठिकाणी cos x ला असणार 1 मायनस टी स्क्वेअर आणि डिवाइड मध्ये 1 प्लस टी स्क्वेअर. कॉसची तीच आहे तीच व्हॅल्यू. यात अशा 3 व्हॅल्यू बघा आपल्याला पुट करायच्यात. फक्त काय चेंज झाला या ठिकाणचा, तिथं 2x आहे पहिल्या एक्झाम्पलमध्ये. 2x च्या ऐवजी या ठिकाणी x आला. तर इथं आलं x डिवाइड बाय 2 आणि या ठिकाणी फक्त हे वालं 2 इथं नवीन आलं. आता जर आपण ह्या dx ची व्हॅल्यू आणि कॉसची जर व्हॅल्यू या ठिकाणी पुट केली तर काय मिळून जाईल इंटिग्रेशन 1 डिवाइड मध्ये 5 आहे तसा प्लस 4. आता या cos x ला ही वाली व्हॅल्यू रिप्लेस करणार 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड मध्ये 1 प्लस टी स्क्वेअर आणि dx ला हे 2 dt डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर रिप्लेस करतील. 2 dt डिवाइड मध्ये 1 प्लस टी स्क्वेअर. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप की जी मी त्यामध्ये पण सांगितलेली की ही जी डिवाइड मधली व्हॅल्यू असते, पहिली ही व्हॅल्यू ह्या 5 ला क्रॉसमध्ये मल्टिप्लाय होणार. म्हणजे हा 1 प्लस टी स्क्वेअर 5 ला मल्टिप्लाय होऊन जाईल. मग टोटल डिवाइड मध्ये येईल आणि त्यानंतर आपण हे वालं कॅन्सल करू शकतो. याचं पुढची स्टेप काय असणार की इंटिग्रेशन 1 डिवाइड मध्ये इथं 5 ला मल्टिप्लाय झाले 1 प्लस टी स्क्वेअर प्लस 4 आणि 4च्या ब्रॅकेटमध्ये हे वालं 1 मायनस टी स्क्वेअर आहे तसं आणि इथं टोटल डिवाइड मध्ये मिळणार 1 प्लस टी स्क्वेअर आणि पुढचं 2 dt डिवाइड मध्ये 1 प्लस टी स्क्वेअर आहे तसं. मग हे पहिलं व्हॅल्यू पुट केल्यानंतर लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे याने इकडे 5 ला क्रॉसमध्ये किंवा जो काय नंबर असेल त्याला क्रॉसमध्ये मल्टिप्लाय करायचंच. त्यानंतरच हे टोटल डिवाइड मध्ये येतं. मग नंतर हे वालं कॅन्सल होऊन जाईल. मग आता सिम्प्लिफाय करायचंय. हा वाला 2 dt इंटू 1 हे मिळणार 2 dt टोटल डिवाइड मध्ये हे 5 या ब्रॅकेटमध्ये दोन्ही सुद्धा व्हॅल्यूला मल्टिप्लाय होतील. ते मिळणार 5 इंटू 1 5 प्लस 5 इंटू टी स्क्वेअर तर 5 टी स्क्वेअर प्लस 4 ने जर मल्टिप्लाय केलं 4 इंटू 1 मिळणार 4 मध्ये मायनस 4 इंटू टी स्क्वेअर तर मिळते हे 4 टी स्क्वेअर. आता या ठिकाणचा हा जो वरचा 2 आहे तो या dt बरोबर मल्टिप्लिकेशन मध्ये, मग तो आहे कॉन्स्टंट, तो पहिला इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घेतला. मग इंटिग्रेशन dt डिवाइड मध्ये आता जर हे सिम्प्लिफाय केलं 5 प्लस 4 हे मिळते 9 आणि प्लस 5 टी स्क्वेअर मायनस 4 टी स्क्वेअर तर हे मिळते नुसतं टी स्क्वेअर. जसं आता आपण मगाशी पाहिलं की आता या ठिकाणचा आपला टी व्हेरिएबल आहे आणि व्हेरिएबल स्क्वेअर फॉर्म मध्ये आहे. तर मग हा जो त्याबरोबरचा कॉन्स्टंट असतो आपण त्याला सुद्धा स्क्वेअर फॉर्म मध्ये घेतो. म्हणजे आपल्याला आपले इंटिग्रेशनचे स्क्वेअरवाले फॉर्म्युले यूज करता येतील. आता हा 9 तो आहे 3 चा स्क्वेअर प्लस पुढचा टी स्क्वेअर आहे तसा. आता जर यावरून तुम्हाला फॉर्म्युला समजा तयार करायचा असेल, जो काही फॉर्म्युला लिहायचा असेल, मग ते काय करायचं? ते आहे तसं लिहायचं बघा. इंटिग्रेशन फक्त ह्या दोन्ही सुद्धा हे जे दोन्ही पण टी आहेत ना, डी बरोबरचा टी आणि हा टी स्क्वेअर
ते व्हेरिएबल आहेत. ह्या दोघांना पण रिप्लेस करायचं एक्सने. मग या ठिकाणी मिळून जाईल dx डिव्हाइड बाय हे वालं प्लस टी स्क्वेअरच्या ऐवजी घ्यायचं एक्स स्क्वेअर आणि हे जे 3 आहेत, इथं जो काही कॉन्स्टंट असणार आहे, तो कॉन्स्टंट आता नंबर आहे, त्याला घ्यायचं a आणि त्याचा स्क्वेअर. मग फक्त जे काही तुमच्याकडे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले असतील त्यामध्ये बघायचं यासाठी कुठलं त्याचं उत्तर आहे ते. तिथं आहे 1 डिव्हाइड बाय a टॅन इन्व्हर्स एक्स डिव्हाइड बाय a आणि प्लस c. हे वाला आपल्याला तर माहिती आहे, की इथला जो कॉन्स्टंट आहे a तो आपण या ठिकाणी 2 ठिकाणी घेतला आणि इथलं हे वालं व्हेरिएबल या ठिकाणी घेतलं. मग तुम्ही याचं जर कंपॅरिझन केलं, तर फक्त इथला 3 ह्या दोन्ही पण a च्या जागी येऊन जाईल, कॉन्स्टंट आहे आणि इथला t तो या x च्या जागी येऊन जाईल. मग बघा आता याचा आन्सर काय मिळून जाईल? हा पहिला 2 आहे तसा इंटू हे वालं 1 डिव्हाइड बाय a म्हणजे इथला 3 परत टॅन इन्व्हर्स इथला x म्हणजे इथला t आहे व्हेरिएबल डिव्हाइड बाय इथला a म्हणजे इथला 3 आणि प्लस सी. आता फक्त आपल्याला काय करायचंय, इथं t ची जी काही ओरिजिनल व्हॅल्यू आपण घेतलेली होती, या t साठीची ती काय इथं टॅन x डिव्हाइड बाय 2 ते फक्त ह्या ठिकाणी पुट करायचे. आपल्याला काय मिळून जाईल फायनल सोल्युशन हे 2 into 1 2 डिव्हाइड मध्ये 3 टॅन इन्व्हर्स ब्रॅकेटमध्ये t साठी आहे टॅन x डिव्हाइड बाय 2 टोटल डिव्हाइड बाय हा वाला 3 आणि प्लस सी. बघा हे झालं आपलं याचं फायनल सोल्युशन. आता हे 2 एक्झाम्पल जरा महत्त्वाचे आहेत. तुमच्या पेपरला हे वाले पडतात. एक्झाममध्ये हे विचारले जातात. फक्त यामध्ये फरक काय तर इथं 2x आहे आणि आहे तसं एक्झाम्पल आपण घेतलंय आणि फक्त इथं कॉस बरोबर x घेतलेला आहे. एकदा हे दोन्ही सुद्धा एक्झाम्पल नीट व्यवस्थित सॉल्व्ह करा. बघा नाही जरी समजले तरी मला ह्याचं पुन्हा एकदा नक्की विचारा. मी नक्की तुम्हाला हे चांगलं एकदा एक्सप्लेन करेन.